यांच्या पाठीला का बरं लावलं असन ग? जय शिवराय सगळ्यांना. विषय असा होता की आज होती आमच्या गावची यात्रा, ती म्हणजे आजुली गावची यात्रा होती बरं का. आणि वाघजाईची यात्रा असल्यामुळे आम्ही निघालो होतो गावाला. रस्त्यात जाता जाता लागलं मामाचं शेत. ओमक्याला म्हटलं चल तुला मामाचं शेत दाखवतो सगळी. तर मामाच्या शेतात गेलो आणि पणसाच्या झाडावर चढलो. बघत होतो की पणस वगैरे आलेत का काय, पिकलेत का काय. तर काय नव्हतं पिकलं म्हणून आम्ही निघालो तसंच आमच्या गावाला जायला. अशी मस्त कामान सजवली होती आणि तिथून गेलो आम्ही डायरेक्ट राईमध्ये मातीच्या दर्शनासाठी. आमच्या राईत कधी पण जाऊ वातावरण असंच दिसणार बघा. तर त्यासाठी आम्ही गाडी वगैरे लावली आणि निघालो मंदिराच्या दिशेने मातीच्या पाया पाडण्यासाठी. मग मंदिरात गेलो. मंदिरात चालू होती मातीची आरती. आरती वगैरे बघण्यासाठी आम्ही थांबलो. आरती वगैरे झाली आणि मी गेलो पाया पाडण्यासाठी. डायरेक्ट पाया पडलो. पाया वगैरे पडून झालं आणि मी गेलो आमच्या मंदिराचा व्हिडिओ काढण्यासाठी, कारण की मंदिरच एवढ्या सुंदर जागेवरती की बोलायलाच नको. तर देवीची पालखी आमच्या दारासमोर येत होती. तर तिथं पालखीच्या मानकऱ्यांचे पाय वगैरे धुण्यात आले आणि ती पालखी आमच्या दारासमोर ठेवली. मस्त अशी रांगोळी वगैरे काढून देवीच्या पालखीचं स्वागत वगैरे केलं आम्ही. आणि नंतर आम्ही निघालो गावात असलेल्या मंदिराकडे. तिथं चालू होतं देवांचं वगैरे कार्यक्रम आणि आसपासच्या गावांनी काट्या आणल्या होत्या त्या मानासाठी. तर प्रत्येक गावाच्या मानाची काठी होती आणि त्या काट्यांचं दर्शन वगैरे झालं आणि नंतर मग गेलो आमच्या देवीच्या दर्शनासाठी. ते आहे गावातल्या मंदिरातली देवी. मग चालू झालं बगाड्याच्या मानकऱ्याच्या पाठीला गळ लावायचा कार्यक्रम. तो गळ लावून झाला आणि आम्हाला आमच्या पिक्चर मधले हिरो भेटले, म्हणजे आमच्या गावातले हिरो होते महेंद्र शेठ उंबरकर. त्यांच्यासोबत आम्ही गेलो मंदिरात देवाच्या पाया पडण्यासाठी. गर्दी तर एवढी झाली होती पण त्यातून आम्ही पाया पडलो आणि तिथून मग आम्ही गेलो बाप्पूच्या गावाला. तिथं पण त्यांचा उरूसच होता. मग तिथं पाया पडलो, बाप्पूला भेटलो.